व्यंकटेश पॅराडाईज पुणे। एमिनिटीज क्लब हाऊस, पार्टी लॉन, स्वतंत्र पार्किंग, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 2, हिस्सा नंबर 2C, 5B/7, 7A/10, पिसोळी, पुणे। व्यंकटेश लिटिल हर्ट, सासवड। एमिनिटीज स्वतंत्र पार्किंग, सोलर सिस्टीम, लिफ्ट। आमचा पत्ता सर्वे नंबर 4/20, स्वामी समर्थ मंदिर समोर, सासवड, पंचायत समिती जवळ, सोनोरी रोड, सासवड। नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। बदलापूरमधील चिमुकल्या मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार झाला आहे। शिंदेने पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार करून अक्षयला ठार केलं। दरम्यान या चकमकीवरून राज्य सरकार व पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। काही लोकांनी हे एन्काउंटर खोटं असल्याचे दावे केले आहेत। या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्यासाठी हे खोटं एन्काउंटर घडवून आणलं का, असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच यावर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रियाताई सुळे आणि अनेक राजकीय नेते काय काय बोललेत, पाहूयात बाईट। असं आहे की त्याच्या पूर्व पत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची। त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं। त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला, पोलिसावर फायर केलं, हवेत फायर केलं। त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे। या संदर्भात त्याला दवाखान्यात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी अजून अधिकृत घोषणा करायची आहे, पण जी काही माहिती आहे त्याप्रमाणे बहुधा मृत्यू झालेला असावा। त्यामुळे हे कुठलंही प्रवोक किंवा याच्यामुळे झालेलं नाही, तर एक प्रकारे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेला हा गोळीबार आहे, ज्याच्यामध्ये या आरोपीचा मृत्यू झालेला। अक्षय शिंदे ये जो बदलापुर में आरोपी था, वो आज जिसको तफ्तीश के लिए जो उसके ऊपर उसकी पहली पत्नी जो थी उसने गुनाह रजिस्टर किया था लैंगिक अत्याचार का, और इसकी वजह से उसको तपास के लिए ला रहे थे और उस दरमियान उसने एपीआई नीलेश मोरे इसके ऊपर फायरिंग की। नीलेश मोरे जख्मी है, घायल है, और इसीलिए पुलिस ने खुद के बचाव के लिए ये कार्यवाही की है। और ऐसी प्राथमिक जानकारी मुझे मिली है, बाकी तो पुलिस जांच के बाद बाकी सब पता चलेगी। एक तरह अर्थातच एक चौकशी झाली पाहिजे, कारण का हा देश नियम, कायदे आणि संविधानाने चालतो। त्या नराधामाला फाशी मिळावी ही आजही माझी मागणी आहे। कारण कोणीही असं घाणेरडं गलिच्छ कृत्य केलं तर ह्या देशामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टने त्या व्यक्तीला सगळ्यांच्या समोर चौकात फाशी द्यावी, अशी माझी मागणी आहे सरकारकडे। पण हा देश संविधानाने चालतो, त्याच्यामुळे हा विषय खूप गांभीर्याने आपण घेतला पाहिजे, कारण कुठलाही देश हा नियम, कायदे आणि संविधानानेच चालतो। त्यामुळे काल जी घटना झाली त्याची इन्क्वायरी झालीच पाहिजे। त्याचं कारण असं, त्याचा मृत्यू झाला हा भाग वेगळा, पण मला काळजी त्या पोलिसांची, मला पोलिसांचीही काळजी वाटते। कारण का एक आरोपी जर त्याचे दोन्ही हात बांधलेले आहेत, तर त्यांनी जाऊन ती बंदूक घेऊन आपल्या पोलिसांवर फायरिंग कसं केलं ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। कारण का लकीली म्हणजे आपलं भाग्य की त्या पोलिसाला फार गंभीर काही लागलं नाही, पण जर त्याच्यातून काही गंभीर झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं। त्याच्यामुळे पोलीस डिपार्टमेंटनी याचं उत्तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे की अशी परिस्थिती आहे की या राज्यातला पोलीस देखील सुरक्षित नाही। आता पोलिसांवर एक गुन्हेगार, एक नराधाम अटॅक करतो या राज्यातल्या पोलिसांवर, किती गंभीर गोष्ट आहे आणि अगदी चिंताजनक आहे। त्याच्यामुळे मला विचाराल तर मी फार काळजीत पडले की या राज्यातल्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा विषय आहे, पण त्याबरोबर पोलीस सुरक्षितता हाही हा विषय झालाय का या राज्यात, अशी परिस्थिती झाली आहे दुर्दैवाने या राज्यात।
हा देश संविधान आणि नियम कायद्याने चालतो. माझी मागणी आणि आमची सगळ्यांचीच मागणी फाशीची होती. त्याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये घेऊन त्याला चौकात फाशी द्यायला पाहिजे होती, हे माझं मत. की त्याला मृत्यू कसा झालाय, त्यांनी पोलिसाला अटॅक केलं आणि म्हणून पोलिसांनी त्याला मारलं. पोलिसांवर अटॅक करणं एवढी त्याची हिंमत होते की पोलीस चौकीत एवढे पोलीस असताना एखाद्या पोलिसावर एखादा गुन्हेगार अटॅक करतो, त्याच्यावर गोळी चालवतो. मग ही यंत्रणा करते का? हे चिंताजनक आहे. आणि आपल्यासाठी नाही, पोलिसांसाठी. पोलीस पण माणसं आहेत, पोलिसांना पण फॅमिलीज आहेत, कुटुंब आहेत. हे विसरून कसं चालेल आपल्याला? आज जी घटना घडली आहे याच्यावर विरोधक वारंवार सांगतात. मी सांगितलं विरोधक, हे बघा एक लक्षात घ्या, सत्ताधारी विरोधक मला काय घेणं देणं नाही, कळलं? जर ज्या संपूर्ण जे कोण असतील, सत्ताधारी असू दे विरोधक असेल, यांच्या कुटुंबाबरोबर झाली असते तर काय केलं असतं? बोलले असते का? मग त्या ज्यांच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरं जायला लागतं, प्रत्येक गोष्टीत मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून काय म्हणून मी बोलत असतो. गोळ्या घालून मारण्यापेक्षा ना ते फार सहज झालं. ह्या लोकांना आहे ना जनतेत सोडायला पाहिजे, जनतेने त्यांना तुडून मारलं पाहिजे. सीपी काय करत होते? 7 दिवस एफआयआर घेतला नाही आणि आंदोलन करतात त्यांच्यावर एफआयआर 15 मिनिटात घेतला. ते आंदोलनकर्ते जे आहेत त्यांच्यावरचा एफआयआर मागे घेणार का आणि कधी घेणार? तुम्हाला काय वाटतं? संशयास्पद आहे एन्काउंटर? मला वाटतं आता सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमातून बाहेर येतात, त्या येऊ द्या. लोकांसमोर सत्य जे आहे ते येणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट हीच आहे, जसं मी सांगितलं की संस्थाचालक कुठे आहेत आणि वामन म्हात्रेंना कधी अटक होणार? कारण कोणाला विचारणं की तुझ्यावर रेप झालाय का, हा देखील तेवढाच मोठा गुन्हा आहे. त्यांच्या मनात जे होतं ते त्यांच्या तोंडात आलं. संस्थाचालकांना अटक करावी त्वरित अशी मागणी तुम्ही करताय? चौकशी झालीच पाहिजे. आम्ही पहिल्यापासून मागणी करतोय. कारण जर त्यांच्या ह्याच्यात काही नसतं तर त्यांना पहिल्यापासून त्या महिलेला एवढं त्यांच्यावर अन्याय झालाच नसता, महिलेला एवढे दिवस बसून ठेवलंच नसतं. संस्थाचालक भाजपशी संबंधित असल्यामुळेच त्यांना वाचवण्यासाठी हा एन्काउंटर नक्कीच आहे. हे मला वाटतं आता एन्काउंटर का केला, एन्काउंटर होता की काय होतं, सुसाईड केला, हे सगळं आपल्या माध्यमातून येईल. पण पहिली गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं ना, वामन म्हात्रेंना कधी अटक होणार, संस्थाचालक कुठे आहेत, आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे आंदोलन ज्यांनी केलं त्या दिवशी, उद्रेक जो झाला, त्यांच्या विरोधात जे गुन्हे टाकलेले आहेत ते मागे घेणार का? झालेलं आहे माझं पोरा संग. तर पोरगा बोलला की मम्मी मला कवा सोडून घेऊन जाणार. मी बोलले बाबा 1 महिना. सकाळी गेलो, 1 महिना लागतो. 1 मिनिट. आम्ही सकाळी गेलो 11 वाजता गेलो आम्ही. तिथं आम्हाला टोकन नंबर दिले त्या लोकांनी. द्या चिठ्ठी द्या. हा, हे आम्हाला चिठ्ठी नंबर दिले त्या लोकांनी. हे आम्हाला चिठ्ठी नंबर दिले आणि आम्हाला बोलले की तुम्ही थांबा. तर आम्ही थांबलो तिथं बाहेर. तुम्ही 3:30 वाजता तिथे गेलेला होता? हा, 3:30 वाजता आतमध्ये गेलेले. आणि मी हे बघा, हे आम्हाला चिठ्ठी दिलेले, त्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकायला त्यांनी आतमध्ये लिहून दिलता. त्याच्याबरोबर एक कैदी पण होता. हा, त्याला आणायला आणि घेऊन जायला. हा, आणि हे बघा हा टोकन नंबर दोघांचा दिला होता. आणि हे प्रकरण आम्हाला सांगितलं पण नाही की त्याला 5 वाजता 5:30 वाजता घेऊन जाणार आहे बदलापूरला. हे आम्हाला काहीच माहित. अक्षय तुम्हाला काही बोलला? अक्षय काहीच बोलला नाही आम्हाला आणि काहीच माहित नाही. चार्जशीट आलाय, तो काय म्हटला? चार्जशीट आलाय पप्पा, मला कवा नाही सोडणार आहे. मी म्हटलं वकीलशी बोलून घेऊ. माझं म्हणणं आहे माझ्या पोराला मारून टाकलेत, मला ते पोराचा नाही पाहिजे, एवढं म्हणणं आहे. वडील काय संपर्क केला पोलिसांनी? काय संपर्क नाही केला मला. कोणतरी बाहेरून त्याला कोणतरी काहीतरी करून त्याला मारून टाकले. शेवटचं बोलणं काय झालं होतं तुमचं? माझा मुलगा बोलला की मम्मी मला कवा सोडणार तुम्ही. मी बोलले बाबा 1 महिना थांब, बघू वकिलाची विचारून, मग तुला सोडून घेऊन जाईन बोलले. त्याने काही सांगितलं का त्याला कसली भीती वाटते किंवा काय? नाही तसं काही नाही. ते पेपर दिले आम्हाला सांगितलं होतं की पोलीसवाले लोकांनी एवढा मोठा पेपर लिहून दिलेले त्याच्या हातामध्ये. मला बोलत होता मम्मी तू वाचून बघ. मी बोलले मला वाचता नाही येत, मला वाचता नाही येत. त्याला आणि त्याला पेपर पण दिला होता मोठा. ऐका सर, मोठा पेपर पण दिला होता त्याला लिहून शनी. आणि त्या पेपरमध्ये काय लिहिलेलं होतं ते माहित नाही. तर ते बोललं की हे वाचा मम्मी. तर हे मम्मीला सांगितलं वाचून घ्या. तर ते बोललं की मला वाचायला येत नाही.
तर ते काय असेल तर ते टाकून दे कुठेतरी कचऱ्यामध्ये. ते काय लिहून दिलं तर ते माहित नाही आणि त्यालाच माहित होतं. काही नाही झालं तर ते पोराला कशाला मारले तुम्ही लोक? आणि अजून काय गुन्हा सिद्ध त्याचा रिपोर्ट नाही दाखवले, काय नाही दाखवले पोराचा. आता तुम्ही आतमध्ये जाऊन आला का? काय पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं? काहीच सांगितलं नाही, काहीच सांगितलं नाही आम्हाला. आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मारलंय. हे प्रकरण दाबण्यासाठी मारले. ते पोराला बंदूक कसं पकडायला येणार? बंदूक कसं पकडणार माझा मुलगा? त्याला फटाकडी नाही वाजवले येत, त्या पोराला फटाकडी नाही वाजवले येत, गाडी नाही चालवायला येत, तर तो पोरगा कसा बंदूक धरेल? पोलीस काहीच बोलले नाही आम्हाला, काय कळवले पण नाही. आम्हाला न्याय भेटायला पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि याच्या चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत. आणि शाळा प्रश्न पळून गेलेले, शाळेतला पण पळून गेले, ते कुठे गेले असतील तर त्यांना पण शिक्षा ते व्हायला कुठे गेले शाळेतलं? हे बघा आज चिठ्ठी जी आहे ना, हे बघा आज चिठ्ठी जी आहे ना, ते पैसे पाठवायला त्यांनी दिले. बघा चिठ्ठी पण दिलेले, नंबरने आम्हाला लिहून दिलता. आतमध्ये कैदी होता माझा तो. मुलगा एवढा चांगला बोलला माझ्याशी. आम्हाला दिला होता. हा एवढ्या लवकर त्या पोराला मारून टाकले तुम्ही लोक. नाही हे पोस्ट मध्ये पैसे टाकायला लावले. तुम्हाला कोणावर संशय? मला आतमध्ये पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील, पोरं पैसे दिले असतील, ते पैसे काढले असतील, पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या. आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात पोलीसवाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारा पण पोलीसदार आहेत. आणि हे शाळेच्या प्रशासनाने ते पण पैसे दाबून त्यांनी हे काम केलेलं आहे. एक आरोप केला जातोय की अक्षयनं पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांची बंदूक हिसकावून घेतली. हे होऊ शकत नाही, हे होऊ शकत नाही. आम्ही जे बोलणं केलेलं आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं ना की 5:30 वाजता तो घेऊन जाणार आहे. आम्हाला काहीच सांगितलेलं नाही याच्यात. आतमध्ये वैतागलेला होता. नाही काहीच नाही. तो हसून खेळून त्यांनी आतमध्ये गेला. साहेब तो बोलला की मला 4 पैसे पाठव खायला, मी चाललो आता. हे बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे. हा नंबर बघा, हे बघा हा नंबर पण दिलेला आहे. हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला. हा हे बघा हे पैसे. आता मृतदेह तुम्ही ताब्यात घेणार आहे का? काय तुमची मागणी आहे? आता आम्ही घेणार नाही. जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे. शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही. कोणाला? या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत. बरोबर. पोलीस चौकशी दरम्यान अक्षयने गुन्हा कबूल केला होता असंही म्हटलं जातंय. काय बोलणं झालं होतं? त्याला मारून हे सगळ्या दबावमध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून. हा याचा काहीच त्याचा संबंध नाहीये. गुन्हा होता, तुम्ही कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं, त्याच्यानंतर कारवाई करायचं होतं. गोळ्या कसा मारला तुम्ही त्याला पोराला? हा गोळ्या का मारला तुम्ही? अजूनपर्यंत त्याचा गुन्हा सिद्ध झालं नाही. अक्षयने बंदूक हिसकावली आणि हा चुकीचा गोष्ट, चुकीचा गोष्ट. नाही चुकीचा आहे. खाली घ्या रे बूम जरा. चेहरा दिसून दे बोलला मम्मी, मला बोलला मम्मी कवा मला सोडणार.